गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज बनवणार होते इडली, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। इडली बनवण्यासाठी 2 वाट्या मी इथे तांदूळ घेतलं आहे। आपला रेशनचा तांदूळ असेल तरी पण चालतो। 2 वाटीला इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि नंतर 7-8 तासासाठी ना पाणी घालून ते भिजत ठेवले आणि एकत्रच केलं, वेगवेगळं नाही केलं। एकत्र भिजवलं तरीसुद्धा चालतं, कारण जेवढं शॉर्टकट करता येईल तेवढं शॉर्टकट करायचं आपल्याला। आणि हे मी भिजत ठेवलं आता 7-8 तासासाठी। ते भिजल्याच्यानंतर मग पोहे घातले त्याच्यात आणि ते पाणी पण सगळं स्वच्छ काढून घेतलं आणि नंतर मिक्सरमधून एकदम व्यवस्थित असं ना पीठ करून घेतलं त्याचं। आणि मग नंतर ते रात्रभर फर्मिनेशनसाठी ठेवून दिलं होतं। मग आता झालं आहे, दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे, पीठ व्यवस्थित झालं आहे। वरती त्याला असं फेस वगैरे एकदम व्यवस्थित आला आहे, जसं पाहिजे होतं तसं। आता आपल्याला करायची चटणीसाठी इथे मी घेतलेत शेंगदाणे, व्यवस्थित भाजून घेतलेत। इथे हे घेतले डाळ व खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं आहे आणि थोडंसं आलं घ्यायचं आहे, मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ही अशी आपल्याला व्यवस्थित त्याची चटणी करून घ्यायची आहे। आणि चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे। त्यात टाकायची मोहरी, जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं, कढीपत्ता पण टाकायचा त्याच्यात आणि थोड्याशा सुक्या लाल मिरच्या असतात ना त्या टाकायच्या। गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून आपल्याला चटणीवरती त्याचा तडका द्यायचा आहे। आणि खूप छान चटणी लागते अशी बनवली की। ही उडपी स्टाईलची चटणी बनवली होती, म्हटलं बघू कशी लागते ती, पण खूप छान झाली होती रेसिपी, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते। आणि इकडं आता आपल्याला सांबार बनवायचं आहे, त्यासाठी तूर डाळ घेतली आहे, मसूर डाळ घेतली आणि थोडीशी मूग डाळ घेतली, व्यवस्थित धुवून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडासा कांदा टाकल्याच्यानंतर मग टोमॅटो पण त्याच्यातच टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं हळद, मीठ टाकून आपल्याला ही डाळ ना व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। जेवढं शॉर्टकट करता येईल तेवढं शॉर्टकट करा, कुठेही वेगवेगळं कुटाणे करत बसताय। कुकरला 1 शिट्टी काढून पण डाळ शिजते, आता तुमचा कुकर जसा असेल तसा। आता हे बघा अशी व्यवस्थित अशी डाळ शिजली होती, मला तर 3 शिट्ट्या द्याव्या लागतात तेव्हा कुठं जाऊन शिजते। चला आता सांबार करायला घेऊया। कढई गरम झाली आहे, त्याच्यात टाकलं तेल गरम झाल्याच्यानंतर टाकलं त्याच्यात मोहरी तडतडली की मग टाकलं जिरं चांगलं फुलून दिलं की मग आपल्याला टाकायचं त्याच्यात हिंग। जिरं असं व्यवस्थित फुललं ना की खूप छान लागतं बघा। हिंग टाकल्याच्यानंतर मग आपल्याला टाकायचं त्याच्यात कढीपत्ता पण चांगला असा तडतडला पाहिजे आणि मग नंतर टाकायची थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली। आणि मग आपल्याला ह्याच्यात ना मी हे घेतल्या होत्या, शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या थोड्याशा आणि दुधी भोपळा होता, ते बारीक कट करून घेतले होते। ते आपल्याला सुरुवातीला ह्याच्यात पहिल्यांदा शिजवून घ्यायचे थोडे, एक 10-15 मिनटं असे। शिजतानाच त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं, कारण मीठ टाकलं की मग ते सगळं शिजायला व्यवस्थित बरं पडतं। तर झाकण ठेवून द्यायचं आणि 10-15 मिनटं शिजून घ्यायचं आपल्याला ते। 10 मिनिटांनी परत गॅस काढून बघायचं, बघा किती व्यवस्थित पाणी वगैरे सुटलं आहे त्याला, म्हणजे ते आपलं पण पाणी सुटतं। मग त्याच्यात टाकायचं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि मग सांबार मसाला टाकायचा आहे जेवढा पाहिजे तेवढा। आणि मग नंतर आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ना ती त्याच्यात टाकून घ्यायची। जेवढी काय तुम्ही डाळ शिजवली असेल तेवढी सगळी टाकायची। माझी डाळ थोडीशी घट्ट झाली शिजून पाणी कमी पडलं होतं म्हणून, नाहीतर बराच वेळ झाला होता म्हणून पण असेल मे बी, काही हरकत नाही, कारण आपल्याला नंतर त्याच्यात पाणीच टाकायचं आहे। जेवढं आपल्याला सांबार पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि मग ते वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। खूप छान लागते, म्हणजे अशा पद्धतीने करून बघितलं ना, म्हणजे मी नेहमीच वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते, जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करते। आणि सगळ्यात शेवटी ना असं सांबार मसाला थोडासा वरून टाकायचा आहे, कारण वरून टाकलं ना की खूप छान टेस्ट येते। मग अशा पद्धतीने आपला माझा फायनली सांबार तयार झाला होता। आणि इकडं आपल्या इडल्या पण तयार झाल्या होत्या आणि खूप सुंदर इडल्या झाल्या होत्या, मऊ लुसलुशीत अशा झाल्या होत्या। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। चला मग बाय।